नामपूर गाव मा 36 बाया पदरलेता लेता मरी ग्यात महाराज तेव्हा आम्ही पदरलेत येत नाही असं काही शेका तसं काहीच नाही ना मग धडकायलेच जा ना पदरले आम्हा काय मरण छे तुमले असं वर्षील गायले होते आले काय फरक पडला बाकी ना बहिणी सांगते नाही महाराज तू असा पडी पडी जा सटकी सट चुका ठोक गेले त्याने पण धडकावत जाय पलोले आम्हा काय फरक पडला ना तुमले नुसता डोकार पदर टाकणं पण इज्जत वाढायचास हाकू सांगू का पहिल्या बाया ज्या 40 नि पुढल्या मावशी आहेत 50 नि पुढल्या काकू आहेत तिथले विचारा डोकावर पदर असा जर का वावर माहिनी येत ना दमी तकीशनी असा जर टोपीवाला बाबा जर दिकी जात ना पटकन डोकावर पदर टाकले टोपीवाला बाबा जाऊ द्या हो डिकरा बिकरा जर राहे ना देर जेठना पोऱ्या जर राहे ना मोठा तरी मोठा जर डिकरा त्याला दकीशनी सुद्धा दाखल्या काकू पदर लिहिलेत काकू दाखली चुलती जर देराने जेठाने सांगितलं माय त्याला देखील काय पदर लिहिलं ना तो आपला अंडोरे नो माय नको माय तो देरजेठ सारखा दिकच म्हणजे देरजेठ सारखा दिकच डिकरा तरी सुद्धा पहिल्या बाया पदर लिहिलेत पहिल्या बाया लिहिलेत बा पदर याचा टोपीवाला बाबा जर दिकी जात ना वावर माय येता समोर तैन बाबा ही राहणार जर चाली गहू समोर तर तो बाबा सांगेन आई पोरले वयनशे का नाही हो डोकावर जरी चारानं वजर आहे लाकडेच न वजर आहे ना असं समोर तैन बाबा आहे ना तरी मन माय असं डोकं असं तिरपी उभी राहे पहिले त्या बाबाला निघ जाऊ देन मग मन माय रस्ता काढे बरोबर आहे ना बाबा असं होतं ना पहिले मावशी होतं ना असं पहिले हां पहिले निघी जाऊ दे माय नाही ते म्हातारा नावटी देईन आता कसं काय वातावरण आता गाव म्हणा बाबा जाऊ द्या सगळा सासरानं सुद्धा मन बहीण छातीने बिल्ल मोठ टाकाल करत आता ती मर्यादा तर राहील निशे पण तुम्हाला सांगतो बरं का आपली संस्कृती डोकार जर पदर लिहिली ना बल तर भारी काम राहत काय बाया लग्नेच मग जाते बारी बारी साड्या नेसते मजुरी करणारी बाई सुद्धा लगीन मग 2000 साडी नेसस खरं आहे का नाही बहिणीच पण पैसावाला बाई राही ते 8,000-10,000 रुपयाने साड्या नेसतीस ना मग तुम्ही 10,000 साड्या नेशिले तीस आणि तो पलो असा तिरपा का कोशिले ती बहिणी हा तो पलो तिरपा कोशिलेस नाही 75 न फडक गुंडाई फिरत बो बानट सुरत नाही एवढी मागे साडी तो पदर इथला बारी त्याला डोकार दडकाय लिहून काय फरक पडणार ना तो पदर तिरपा कोचिले आणि 75 न फडक गुंडायले येडी अहो बाकी बाईस नाही एवढं बेकार काम शे तुम्हाला सांगतो काही लोकांकडनं शिकण्यासारखं असतं राजकारणाशी आपला काही संबंध नाही राष्ट्रपती झाली आपल्या कानादेशाची माय प्रतिभाताई पाटील कानादेशाची या संस्कृती आपली अशी या नरवा डोकार ना पदर पडेल एक बी फोटो देखाड दिशात ना तरी मानीच असू मी प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होई गी बाई राष्ट्रपती होई गी तरी सुद्धा डोकार ना पदर पडू देणार नाही कोणी गोष्ट करायला काका राष्ट्रपती होई गी बाई तरी डोकार ना पदर पडू दिना नाही आणि मन काकू बचत गटनी मीटिंगले जाणे पलो तिरपा कोशिलेस ओ संगू काकू तू पदरले वो माय वो बहीण तू खिचडी वाटस ओ काकू पोलो लिहिले वो सोनचिडी राष्ट्रपती पदरलेस आणि संगी काकू पदर तिरपा कोशिले वो बहीण तू पदरले काकू विठ्ठल विठ्ठल राजे जन्माला आले तर संस्कार मायचे होते पदर पडू दिला नाही जिजाऊ साहेबांनी म्हणून तर राजे छत्रपती शिवराय जन्माला आले आणि आईचे संस्कार तसे होते थोडक्यात सांगेल नृत्यिका आल्या होत्या पहिले बाया नाच गायन करायला यायच्या आणि नृत्यिकाबाजीच्या गावात आलेल्या होत्या राजे छत्रपती शिवरायांनी मित्रांच्या सोबत ठरवलं की नृत्यिका आलेल्या आहेत नाचायला आणि नृत्यिका नाचायला आलेला आहे आणि ते नाच मला बघायला जायचंय आऊसाहेब मी जाऊ का नृत्यिका सांग राहील बरं 8 पॉइंट बाई नाची राहील नाचायला येले वो त्यास ना बाई बाईश ना कार्यक्रम राहील बाया नाची राहील मी दकाल जाऊ का म्हणे पण बाया होत्यात त्या बाकीना उलगेल वावरसले बायान माणसे वय कावतात नाही
मी नाची राहिनो तो पोऱ्याने शृंगार करेल मुरली बनेल तो गोंधळीस हो बाईना हात धरली ना ओ आप्पा अरे तुला अक्कल नावानी वस्तू आहे का नाही रे ओ खीर पिया अरे माझं तत्व असं आहे माझ्या दर्शनाला पाया पडायला बाई येते त्या बायाच्या तोंडाकडे बघायचं जरी तुम्ही फोटो दाखवला तरी 11 लाख दंड भरसून बाईना हात धरी ना चुकार ओ उल गेल वावर लोके इथला वायभार धंदा धरतस हा राजे छत्रपती शिवरायांना आईचे संस्कार होते म्हणून राजे घडले म्हणून आज आपण इथं मी कीर्तनात फेटा बांधून उभा आहे हे टोप्या घालून गायन करतायत आणि तुम्ही सुद्धा इथं कीर्तनाला बसलेत जर राजे छत्रपती शिवराय जिजाऊ माँसाहेबांनी राजे छत्रपती शिवरायांना संस्कार तसे दिले नसते किंवा जन्माला घातलं नसतं तर काय काय राहतात ते हा देशासाठी परवान केली तनाची देशासाठी परवान केली तनाची आणि आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची देशासाठी परवान केली तनाची आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची देशासाठी परवान केली तनाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची देशासाठी परवान केली तनाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची शिवबाजाचा जन्माला नसता हिंदू धर्म बुडाला शिवबाजाचा जन्माला नसता हिंदू धर्म बुडाला असता शिवबाजाचा जन्माला नसता हिंदू धर्म बुडाला शिवबाजाचा जन्माला नसता हिंदू धर्म बुडाला नसता झाली आमची साऱ्या जनावरांची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची देशासाठी परवान केली तनाची आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची देशासाठी परवान केली तनाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची देशासाठी परवान केली तनाची आठवण ठेवा शिवरायांच्या जिजाऊ माँसाहेबांना स्वाभिमान वाटला ना तर राजांना जाऊन एवढे विश्वसन पलटले तरी सुद्धा आपल्याला स्वाभिमान वाटतो असा मुलगा जन्माला घातला पाहिजे लोकांनाही त्याचा स्वाभिमान वाटला पाहिजे लोकांना हेवा वाटला पाहिजे असा पुत्र जन्माला घालायचा आणि असा पुत्र जन्माला जर आला तर आमचे संत त्या लेखांची स्तुती करतात आमच्या तुकोबरायांना साधकांनी सांगितलं संत स्तुती करतात चांगला पोरगा जन्माला आल्याच्या नंतर बस का तुकोबरा एवढंच का तुकोबरा सांगतात भैया हिताला जागणारा पोरगा जर जन्माला आला संत स्तुती करतात इथं विषय थांबत नाही तसा पोरगा किंवा तशी पोरगी जन्माला आल्याच्या नंतर आमच्या देवाला सुद्धा हर्ष होतो महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात कोळी कन्या पुत्र होती ते सात्विक कोळी कन्या पुत्र होती ते सात्विक कोळी कन्या होते होती ते